नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। कोंढव्यातील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या गुरुवर्य सदानंद महाराज कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे 7 दिवसीय हिवाळी निवासी शिबिर नुकतेच भिवरी तालुका पुरंदर येथे संपन्न झाले। या शिबिरात प्रामुख्याने पांडवकालीन चतुर्मुख आणि कानिफनाथ या पौराणिक मंदिराची स्वच्छता करण्यात आली आहे। शिबिराचे उद्घाटन सासवडीतील वागिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके यांच्या हस्ते झाले। तसेच समारोपाप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनी मार्गदर्शन केले। दोन्ही कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्ष जालिंदर कामटे यांनी भूषवले। यावेळी भिवरीच्या सरपंच मोनाली कटके, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर शिबिराची निवास व्यवस्था संस्थेच्या भिवरी येथील महाविद्यालयात होती। शिबिरात भिवरी गावातील भैरवनाथ, विठ्ठल रुक्मिणी, गणेश महादेव, काळेश्वरी, गोसावी आदी मंदिरांसोबतच गावातील मुख्य रस्त्यांची, ओढ्याची, तलावाची, दशक्रिया विधी घाटाची तसेच निवासस्थान परिसराची स्वच्छता करण्यात आली। ॲडव्होकेट सुभाष लोणकर, डॉक्टर उमा काळे, प्राध्यापक प्रणव गायकवाड, प्राध्यापक दत्ता चव्हाण आणि प्राध्यापक सागर भोसले आदी तज्ञ व्याख्यात्यांनी विविध विषयांवर व्याख्यान दिले। विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांसाठी स्नेह संमेलनातून विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले। उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके यांनी NSSच्या माध्यमातून होत असलेल्या व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व विशद केले, तर सरपंच मोनाली कटके यांनी शिबिरासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। समारोपाप्रसंगी प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनी सजीव सृष्टीतील उदाहरणे देऊन आपण त्यांच्याकडून कोणते गुण स्वीकारावेत याविषयी मार्गदर्शन केले। संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कामटे यांनी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या भिवरी येथील वरिष्ठ महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला। त्यांनी नवीन प्रस्तावित विधी महाविद्यालयाबद्दल माहिती सांगून भिवरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितलं। आकाश ढेपे आणि पूजा नाडे या विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम केले। स्वाती विश्वकर्मा आणि राहुल सरोज यांनी उत्कृष्ट स्वयंसेवकांचे पुरस्कार मिळवले। प्रद्युम्न कदम, निकिता गरड, दीपाली मुळे, कृष्णा जाधव, अहमद बागवान, भाग्यश्री नाटेकर यांनीही पुरस्कार प्राप्त केले। शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर प्रमोद बोत्रे, प्रभारी प्राचार्य डॉक्टर विवेकानंद ससाने, डॉक्टर सोनाली घोलप, प्राध्यापक दीपक कांबळे, डॉक्टर योगिता कुंजीर, डॉक्टर नीलम गोयल, प्राध्यापक रावसाहेब बोरसे, प्राध्यापिका मनीषा काकडे, प्राध्यापिका मीरा बडे, प्राध्यापिका पल्लवी भोसले, प्राध्यापिका सुवर्णा कांबळे, NSS कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विजय डोळफोडे, भिवरीतील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर उमा काळे, प्राध्यापक दत्ता चव्हाण, प्राध्यापक प्रदीप कांबळे, प्राध्यापक सूर्यकांत गायकवाड, प्राध्यापिका मनीषा कामटे, प्राध्यापिका प्रतिभा भुजबळ, जितेंद्र जगताप आदींनी सहकार्य केले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।